नीट पेपर फुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसंच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी ब्रह्मपुरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकापर्यंत विराट निषेध मोर्चा काढण्यात आला। व्यापारी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक राजकीय संघटनांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा दरम्यान पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बळजबरीने थांबविण्यात आल्याच्या आरोपांचा निषेध, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात आंदोलकांनी भर रस्त्यात मुंडन करून संताप व्यक्त केला। त्यानंतर प्रियदर्शनी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आंदोलनाला काँग्रेससह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा लाभला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत विनोद झोडगे यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं। मात्र आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे ब्रह्मपुरीत जनआक्रोशाचं तीव्र पडसाद उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं।